मी भाऊ तोरसेकरांपासून सुरुवात करतोय, जे वयाच्या ज्येष्ठतेचा आदर करत. भाऊ, तुम्ही काल व्हिडिओ केला, देवेंद्र फडणवीस हे आजचे शरद पवार आहेत का, पण या वाक्यात एक प्रकारे शरद पवार ही एक कसोटी आहे हे पण तुम्ही मान्य करताय, तर या अर्थानं तुम्ही कसं विश्लेषण कराल? शरद पवार हे आहेत, नवे शरद पवार आहेत. मी मीडियाच्या संदर्भात बोललेलो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली एक साधारण 25-30 वर्ष कुठेही म्हणजे झाडावरचं पिकलं पान पडायचं तरी त्याआधी शरद पवारांची परवानगी घेतं. पवारांनी गुगली वगैरे टाकली तरच ते पान पडतं, नाही तर बिचारं लटकत राहतं. अशी जी काय मानसिकता आहे, यामध्ये गेल्या 3-4 महिन्यामध्ये अचानक शरद पवार हे नाव गायब आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे वगैरे वगैरे बोललं जातं. म्हणजे मला, आम्ही जेव्हा पत्रकार झालो, देवेंद्रचा जन्म झाला त्याच्या आसपास मी पत्रकार झालेला आहे 1969 मध्ये. बरं. तर त्यावेळेला एक बोलण्याची सगळी पुरोगामी किंवा सेक्युलर पद्धत होती की देशात कुठेही काही खुट्ट वाजलं, वेडवाकडं झालं की त्याच्या मागे सीआयएचा हात आहे. गेल्या 25-30 वर्षामध्ये चांगलं वाईट काही झालं म्हणजे महाराष्ट्रात पाऊस पडला तर पावसात शरद पवार भिजलेत का, तरच पाऊस पडला आणि शरद पवार भिजले, म्हणूनच पुढलं राजकारण होतं. ही जी काय पद्धत होती ती गेल्या 3 महिन्यात मला असं दिसतंय की जरा कुठेही काही झालं तरी म्हणजे 2 ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांनी एकमेकाविरुद्ध हे करायचं ठरवलं काय किंवा बाजूने गळ्यात गळे घालायचे, तरीही त्यामागे देवेंद्र आहे. ही जी काय भाषा झाली तेव्हा मला असं वाटलं की आता हा विषय मांडला पाहिजे की अचानक शरद पवारांचा सगळ्या मीडियाला विसर पडला का. कारण नाहीतर शरद पवारांची गुगली किंवा शरद पवारांची जादू, याच्याऐवजी आता देवेंद्र हा शब्द वापरला जातो. म्हणून मी देवेंद्र फडणवीस झालेत, आपलं पवार झालेत का असा मी प्रश्न का विचारलाय की त्या पद्धतीची भाषा दिसायला लागली. झाले की नाही माहिती नाही मला. बरं.